रामाने मूळ सीतेच्या रूपाला आपल्या हृदयाशी ठेवलेलं आहे आणि तिची प्रतिकृतीचं अपहरण झालं रावणाच्या द्वारे. त्यामुळं आमचे गोस्वामी एक फार सुंदर दोहा लिहितात की गिरारथ जल बीची सम कहियत भिन्न न भिन्न बंदौ सीता रामपद जिनही परम प्रिय खिन्न. म्हणजे काय, गिरा अर्थ म्हणजे वाणी आणि अर्थ. मी बोलतोय तर त्याचा अर्थ तुम्हाला काही मागून वेगळा ऐकू येत नाही. मी बोलतोय त्या शब्दांबरोबरच त्याचा अर्थ येतो. बरोबर. किंवा समुद्राच्या लाटा आणि समुद्राचं पाणी हे काही वेगळं नसतं, त्या एकच आहेत. त्याप्रमाणे राम आणि सीता हे कधीच वेगळे नव्हते, कधीच. ते निरंतर अभिन्न आहेत, अभिन्न तत्व आहे ते. त्यामुळे रामाने सीतेचा त्याग केला वगैरे वगैरे या सगळ्या भाकड कथा आहेत. रामाने कधी सीतेचा त्याग केला नाही. आध्यात्मिक दृष्टीने ज्याला गुरुकृपेने दासबोध, ज्ञानेश्वरी अशा ग्रंथांचा अभ्यास आहे त्याला हे कळू शकतं की गुणमाया आणि मूळमाया वेगळी आहे. गुणमाया ही मूळमायेमध्ये पुन्हा विलीन होते आणि मूळमाया ही ब्रह्मामध्ये विलीन होते आणि विश्वाचा हा असलेला सगळा दृश्य जगाचा क्रम थांबतो. त्यामुळं त्या रामाने सीतेला पुन्हा अग्नीमधून प्राप्त करून घेतलं युद्धानंतर. अग्नी परीक्षा त्याची नव्हती. यामध्ये तुम्ही राम आणि सीतेला स्त्री पुरुष समजता, इथं सगळी चूक आहे. अरे ते एकच तत्व आहे, अभिन्न तत्व आहे, ते ब्रह्म आहे. आणि ते राम आपल्या त्या मूळ सीतेला अग्नितत्वातून पुनश्च प्राप्त करतो आणि ही गुणमाया रूपी सीता त्यात जळून जाते पुन्हा. तर हा त्याच्या मागचा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. आणि शेवटचा जो भाग आहे स्त्री समानतेचा, लोक म्हणतात अरे काय त्यांनी आरोप केले आणि ह्यांनी सोडून दिलं आणि वगैरे वगैरे. एक तर तुलसी रामायणामध्ये हा भाग सगळा गोस्वामीजींनी गाळूनच टाकला. त्यांना मान्यच नाही. ते म्हणतात एकदा माझे राजाराम सीताराम सिंहासनावर बसले, बस, मला आता पुढं काही रामायण लिहायचं नाही. पण हा जो काही वाल्मिकी रामायणामधला पुढचा भाग आहे तो काही आपण अमान्य करत नाहीये. पण ह्याच्या मागे देखील तुम्हाला थोडंसं आध्यात्मिक कारण बघितलं पाहिजे की शेवटी हे अवतार कार्य संपताना मूळ माया त्या ब्रह्मामध्ये विलीन होऊन जाते, ती आपलं अस्तित्व बंद करते. त्यामुळं सीता ही रामापासून पहिले लांब जाते चरित्राच्या आधाराने. आणि ते ब्रह्म ज्या शेषाच्या अधिष्ठानावरती होतं तो लक्ष्मण पहिल्यांदा शरयूमध्ये स्वतःला विसर्जित करतो आणि तो जाता क्षणी राम देखील आपलं अवतार कार्य संपवतो. त्यामुळं रामायण हे काही व्यक्तिरेखा नाही आहे. तर रामायण हे काही आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं चरित्र नाही आहे. ते गुरुकृपेने आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्याचे खरे अर्थ मिळतात. बाकी काय, ज्यांना बोलायचं ते त्यांच्या पद्धतीने बोलायला मोकळे. सगळ्यांचं स्वागत आहे.